हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सकाळी आम्ही आणि रुद्र खाली फिरून आलेलो आहोत. त्याच्यानंतर म्हटलं आता आवरावर करूया. तर बेडवरचे कपडे पण आवरलेले नव्हते, कारण सकाळी तो उठल्या लगेचच बाहेर फिरायला घेऊन जातो. त्यामुळं मग बाकीचं सगळी कामं ठेवून बाजूला मला आधी त्याला फिरून आणावं लागतं. तर त्यानंतर म्हटलं की आज जे मी आणि रुद्र पांघरतो ते बेडशीट्स, कारण की आमच्याकडे AC आहे. रात्रीच्या वेळेस थंडी वाजू नये म्हणून मी रुद्रच्या अंगावरती बेडशीट टाकते. आणि अंथरलेलं बेडशीट वगैरे ह्यांचं काय करूया म्हटलं, आज धुवून काढूया. मशीनला लावता येईल, कारण की आज पाणीसुद्धा आलं होतं. त्यामुळं म्हटलं पहिलं काम ते करूया, नाहीतर ते मग विसरलं की ते दुसऱ्या दिवशीवर ढकललं जातं. त्यानंतर पहिले भांडे जी आहेत तर ती लावून घेतली, घासलेली भांडी. आणि त्यानंतर म्हटलं आता रुद्रला भूक लागते, त्यामुळं पोहे करायचं ठरवलं. रुद्रचं जेव्हापासून ताप येऊन गेलेला आहे तेव्हापासून त्याच्या तोंडाची चवसुद्धा गेलेली आहे. आणि त्याचं ना मी पाहिलं की त्याच्या तोंडाचे ते वाईट असे स्पॉट, म्हणजे त्याला बहुतेक त्या तापाच्या दरम्यान बहुतेक तोंडसुद्धा येऊन गेलेलं. त्यामुळं तो खूप चिडचिड करत होता आणि माझाही घसा बसला होता. म्हटलं आता पुन्हा एकदा चहा घेऊया. तर कोराच चहा घेते आणि त्याचबरोबरीने पोहे केले. मग मशीन जी आहे तर ती एक टाईम जे आहे ते पहिलं जे पाणी भरलेलं असतं त्याने फिरवली जाते, आणि त्यानंतर मग ड्रमातून आम्हाला पाणी ओतावं लागतं, कारण की पाणी जे आहे तर ते आम्हाला दिवसाआड येतं. आज म्हटलं मग रुद्रसाठी खाण्यासाठी सुद्धा वेगळा काहीतरी पदार्थ ट्राय करूया, जेणेकरून त्याला तोंडाला चवही येईल आणि त्याला खावंसं वाटेल. त्याआधी आमच्यासाठी मी ठरवलं की आज कोबीची भाजी करूया. कोबीची भाजीसाठी मी चणा डाळ जी आहे तर ती थोडीशी भिजत घातली. त्या कोबीच्या भाजीसाठी म्हणजे थोडी चणा डाळ, कढीपत्ता, मिरची, जिरे, मोहरी ह्या सगळ्याची फोडणी दिली तरी मस्त लागते कोबीची भाजी. आणि रुद्रसाठी म्हणून मी आधी थोडेसे तांदूळ जे आहे तर एका पातेल्यात घातले. त्यानंतर बीट होतं माझ्याकडे, बीट, त्यानंतर गाजर आणि बटाटा आहे. हे सगळ्यांचं म्हटलं काय करूया, असं जशी आपली आलू टिक्की असते तशा पद्धतीने काहीतरी रेसिपी बनवूया. त्यामुळं बीट वगैरे सगळं असं आधीच म्हटलं वॉश करून, क्लीन करून मग कट करून टाकता येईल. म्हणजे काय होईल की ज्यावेळेस आपण ते बॉईल करतो त्याचं पाणीसुद्धा जे आहे तर ते म्हणजे पिण्यासाठी चांगलं राहील. म्हणजे त्याच्यात मी थोडंसं मीठसुद्धा घातलं होतं ज्यावेळेस त्याच्यात बॉईल करायला टाकलं होतं तेव्हाच. आणि रुद्रसाठीच भात घालायचा होता म्हणून छोट्याशाच पातेल्यात घातलेला होता. सर्दीसाठी मी औषध घेतलं, पण तरीसुद्धा आवाजामध्ये माझ्या थोडासा बदल झालेला आहे. अजूनही सर्दी म्हणजे ते काय होतं, औषध घेतले की ती ब्लॉक होते त्याच्यामुळं आवाजावरती परिणाम झालेला दिसतो. तर मी अशा प्रकारची जी टिक्की आहे तर ती मी व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिली होती. म्हटलं हे ट्राय करूया, उद्या वेगळं काहीतरी ट्राय करता येईल. म्हणजे त्याचं थोडंसं फूड इंटेक जितका वाढवता येईल तेवढं बघता येईल, म्हणजे त्याची रिकव्हरी फास्ट होईल. आणि त्याच्यासाठी मला लक्षात आलं की नाचणीचं सत्वसुद्धा आणून ठेवावं लागेल, की त्याच्याने थंड पडतं. म्हणजे जिभेवरचे जे काही त्याचं तोंड वगैरे आलेलं आहे, ओठांच्या आतल्या बाजूने सुद्धा व्हाईट दिसतंय, तर ते सगळं थोडंसं रिकवर व्हायला मदत होईल. आता ह्याच्यासाठी सुद्धा जर डॉक्टरांकडे गेलो तर पुन्हा गोळ्या औषधं वगैरे त्याने तो आधीच चिडल्यासारखा होतो आहे. म्हणून म्हटलं घरातूनच आपल्याला काही जे ट्राय करता येईल तशा रेमेडी ट्राय करूया. तर हे सगळं मी आधी कुकरला लावलं. आणि कुकरच्या, हा जो स्टीलचा कुकर आहे त्यामुळे त्याच्या शिट्ट्या जास्त घ्यायला लागतात. आपण जसं ॲल्युमिनियम कुकर काय होतं तो तापायला वेळ घेतो, पण तो एकदा तापला की शिट्ट्या पटापट होतात. पण स्टीलचा कुकरचं असं असतं की तो फास्ट तापतो, पण मग शिट्ट्याही तिथे फटाफट होतात. पण मग आतलं शिजलं की नाही कसं कळणार, म्हणून त्याच्यापेक्षा एक जास्त शिट्टी याच्यातून घेतली. तर कोबी कापला आणि दोघींपुरतीच भाजी करायची होती म्हणून अर्धाच त्यातला घेतला. आणि त्यानंतर मग आज थोडासा वेळ झाला होता म्हणून मग चपात्यांच्या ऐवजी भाकरीच करायचं ठरवलं. मी कोबी कट करत होते तेवढ्यात रुद्र उठलेला. रुद्रला मी खालीच बेडच्या बाजूला गादीवरती झोपवलं होतं, झोक्यात नव्हतं टाकलं, त्यामुळं पडण्याची वगैरे काही भीती नव्हती. तर त्याला फिडिंग वगैरे करून आणलं आणि मग म्हटलं भाजी टाकूया. आई थोडंसं वेगळं काम करत होत्या म्हणून रुद्रला घेतलं. आणि त्याचं असं आहे की भाजी करायची किंवा काही करायचं ना त्याला छान वाटतं, मग ते सगळं पाहायचं असतं त्याला. तर मग कोबीची भाजी जी आहे ती आधी बनवून घेते, तोपर्यंत आईचं काम केलं आणि नंतर मग त्या रुद्रला घेतील. त्यानंतर मग भाकरी वगैरे करता येतील.
लहान मुलांचं बघा कसं आहे, त्यांना काही सांगता येत नाही. म्हणजे त्याला ताप येऊन गेल्यानंतर तोंड आलेलं ते औषधासाठी तोंड उघडायचं नाही ना, त्याला वाटायचं की औषधच पाजतील की काय, त्यामुळे तो खाण्यासाठी सुद्धा तोंड उघडत नव्हता. आणि त्यामुळे मला कळलंच नाही की त्याचं तोंडसुद्धा येऊन गेलेलं आहे. तर त्यामुळं चिडचिड करत होता, पण त्या मानाने त्याने फार कमी प्रमाणात चिडचिड केली. कारण मी म्हणजे त्याचे दात घासण्यासाठी तो फिंगर ब्रश असतो तो घेऊन आलेली. म्हटलं ट्राय करूया, त्याचे 2 दात आहेत, तेव्हा आता बऱ्याच गोष्टी खायला लागल्या त्यामुळे ते खराब होतात ना. आणि जिभेवर सुद्धा थर साचतो, पोहे किंवा काही खातो त्याचं येल्लो येल्लो दिसतं, तर ते म्हटलं क्लीन करता येईल. पण जबरदस्ती मी त्याचं तोंड उघडं पाहत होते तरीसुद्धा तो उघडून देत नव्हता. आणि ज्यावेळेस मी खूप जबरदस्तीने ट्राय केलं त्यावेळेस मला दिसलं की त्याची जीभ जी आहे त्याच्यावरती व्हाईट व्हाईट असे सगळीकडे स्पॉट दिसत होते. आणि ओठांच्या बाजूला आतल्या बाजूला पण जशी आपल्याला पण तोंड येऊन गेल्यानंतर स्किन होते ना, तशी झालेली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की तो इतके दिवस काही खाण्याचं जे आहे तर तो टाळत होता. कारण त्याचं असं आहे की आपण खाणारी प्रत्येक वस्तू जी आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या ताटात दिसताना त्याला त्याची चव घ्यायची असते. पण तो जेव्हापासून ताप येऊन गेला तेव्हा कुठलीही गोष्ट जी आहे तर त्याला आवडणारी गोष्टसुद्धा कशी तरी तो एखादा घास खाल्ला की तोंड कसं तरी करून तो बाहेर काढायचा. त्यामुळे माझ्या लक्षातच नव्हतं आलं की त्याला इतका त्रास झाला असेल. तर बघा लहान मुलांचं कसं असतं की आपण जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत किती डिपेंडंट असतात. मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं की मला आधी लक्षात नाही आलं की त्याला तोंड आलेलं आहे. म्हणजे मी त्याच्या खाण्यात काहीतरी वेगळे बदल केले असते, कारण तो थोडंसं तिखटही खात होता आणि सॉल्टी वगैरे असेल तर त्यानेसुद्धा जिभेला त्याला त्रास होत असेल. त्यामुळे तो खातच नव्हता, फक्त ब्रेस्ट मिल्क जे आहे तर ते घेत होता. आणि डॉक्टरने त्याचं दिवसभराचं जे ब्रेस्ट मिल्क आहे त्याचं ते फीडिंग थोडी कमी करायला सांगितलेली. तेही माझ्या डोक्यात होतं, त्यामुळं मी ते कुठेतरी करणार होते. पण म्हटलं डॉक्टरने सांगितलं की जोपर्यंत ताप आहे तोपर्यंत घेऊ द्या त्याला, नंतर हळूहळू कमी करा. त्यामुळं तो तेव्हा खातच नव्हता, पण फक्त फीडिंग त्याला पाहिजे होती आणि मला सोडतच नव्हता. म्हणजे त्यांचं कसं असतं की आईजवळ त्यांना कम्फर्ट वाटतो म्हणून त्यांना जेव्हा पण कुठल्याही गोष्टीने त्रास होत असतो त्यावेळेस ते जास्तीत जास्त आईकडेच जात असतात. आणि त्या दरम्यान आपण त्यांच्यासाठी अवेलेबल असलं पाहिजे. घरातली कामं जी आहेत ती रोजची ती तर होणारच आहेत, ती कधीही न संपणारी आहेत, पण ह्या गोष्टीसाठी बाळाला वेळ दिला पाहिजे असं वाटतं. तर आईंचं आवडलं होतं. मग माझी भाजी टाकून झाली आणि रुद्राला त्यांनी घेतलं होतं. तर भाजी वगैरे झाल्यानंतर त्या साईडला जे कुकरमध्ये लावलं होतं भात वगैरे तो पण झालेला होता. त्यानंतर म्हटलं ते त्यावेळेस थंड होईल, त्यावेळेस असं जसं आपण पावभाजीला स्मॅश करतो तसं स्मॅश करायचं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी काय घेतलं की अगदी थोडंसं किंचित लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि थोडंसं जो आपला चाट मसाला असतो तो किंचित टाकला, थोडीशी हळद घातली. जिरेपूड जी आहे तर ती बनवून ठेवेल की जिरेपूड वगैरे ज्याने थोडीशी चव येईल अशा गोष्टी ज्या आहेत त्या करून ठेवते तयार, की रुद्रच्या काही रेसिपीजमध्ये त्याचा वापर करता येईल, त्याला प्रोटीनयुक्त काय जास्तीत जास्त देता येईल, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आता पाहाव्या लागतील. कारण त्याचं असं झालेलं आहे की जेव्हा त्याचं 2 महिन्यापूर्वी आजारी पडला होता तेव्हा जेवढं वेट होतं तेवढंच वेट त्याचं आत्तासुद्धा भरलेलं आहे. मग हाईटसुद्धा त्याची वाढली, पण तरी वेटही काही प्रमाणात तरी वाढायला हवं होतं. तर वेट गेनिंगसाठी काय करता येईल ह्यासाठीसुद्धा रेसिपीज जे आहे तर वेगवेगळ्या ट्राय करून बघणार आहे, की त्याचं खाणं जे आहे तर ते वाढलं पाहिजे. बाहेर जेव्हा आपलं चावून वगैरे खातो ते अन्नपदार्थ ते जेव्हा वाढतील तेव्हा त्याच्या वजनामध्ये सुद्धा फरक जाणवेल असं डॉक्टर म्हणाले. तर बघूया ट्राय करून. भाजीमध्ये चण्याची डाळ ॲड केली होती म्हणून थोडंसं ते चण्याची डाळ शिजवावी म्हणून थोडासा पाण्याचा शिपका जो आहे तो भाजीमध्ये थोडासा टाकला आणि नंतर झाकून ठेवलं. आणि बाकीचं किचनवरचं जे काही ओट्यावरचा पसार आहे तो थोडा क्लीन केला आणि नंतर म्हटलं भाकरी करायला घेऊया. कपडे तोपर्यंत मशीनमध्ये होत होते, 2 बेडशीट लावले होते. आणि मशीनसुद्धा काय झालेलं आहे की आता तिचं म्हणजे बऱ्याच वर्षापासून तिचा वापर आहे, तर तिचंसुद्धा एज झाल्यासारखं झालं आहे म्हणून तीसुद्धा आता साथ देत नाही आहे. तिलासुद्धा जास्त कपडे टाकले तर ती बंद पडते, म्हणजे ती चालतच नाही. त्यामुळं कमी कमी कपडे टाकून ते करायला लागतात. आता पावसाळासुद्धा येईल तर कपड्यांनासुद्धा एक वेगळा स्मेल येतो, त्यामुळे पावसाळ्याच्या आधीसुद्धा काही कपडे जे आहेत तर ते धुवून सुकवून ठेवावे लागतील, अंतराळ पांघराचे कपडे. तर भाजी जी आहे ती दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून मी भाकरी करायला घेतल्या. आणि तोपर्यंत रुद्रला आईने बाहेर शेजारच्यांकडे ते खेळवत होत्या.
तर भाकरी झाल्यानंतर कपडे वाळत घातले. रुद्रच्या ज्या टिकी आहेत तर त्या बनवून घेतल्या. तर ते बनवण्याचं काही माझ्याकडून शूट करताच राहून गेलं. रुद्र चिडत होता म्हणून. तर त्याच्यामध्ये गाजर आणि बीट असल्यामुळे थोडंसं रेडिश कलर आलेला आहे, ऑरेंज कलर आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि थोडा भातसुद्धा ॲड केला होता बाइंडिंगसाठी. तर रुद्र खातोय का बघूया. तर त्याला ते खाऊ घातलं तर त्याला आवडलं आणि मग थोडंसं चिडत होतं कारण त्याला माझ्याकडे यायचं असतं. त्याला म्हणजे किचनमध्ये माझं काय चालू आहे ते पाहायचं असतं. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. रुद्र आपणच दिसतोय. आपणच आपला